तर नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पाहत आहोत ग्रेव्हीवालं वांग. त्यासाठी मी घेतलेलं साहित्य बघा. खोबरा, एक मीडियम साईजचा कांदा, 2-3 वांगी आहेत, अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा घाटी मसाला, लसण, मीठ आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट. आणि हे धना जिरा पावडर आहे, गरम मसाला आणि तेल आणि लागणारं पाणी. तर आपण आता कृती पाहूया. सर्वप्रथम आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे, खोबरं, कांदा, हे सगळं भाजून घेऊया आपण. तर चला. दोन चम्मच तेल टाकते मी आणि गॅसची फ्लेम मोठी करते. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे मी, ते आपण टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे जरा खोबरं भाजलेलं आहे. आता आपण ह्याच्यात कांदा टाकूया. कांदा जरासा हलकासा ब्राऊन झाला की आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकूया. हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यात हे खोबरं आणि कांदा घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण वरून लसणाच्या पाकळ्या आणि ही कोथिंबीर. चला मैत्रिणींनो, हे आपण बारीक करून घेऊया. तर हे बघा, हे मी मिक्सरमधून वाटण बारीक केलेलं आहे. चला मैत्रिणींनो, आपण वांग्याची ग्रेव्ही तयार करूया आपण. सर्वप्रथम गॅसची फ्लेम मी चालू केलेली आहे. दोन ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे मी. आणि त्याच्यातच आता आपण हे जे मी वाटण आता मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे ते टाकून घेऊया. हे जास्त परतायची काही आवश्यकता नाही, कारण आपण आता खोबरं आणि कांदा भाजूनच घेतलेला होता. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत लगेचच हे जो माझा घाटी मसाला आहे तो टाकून घेते आहे मी. गॅसची फ्लेम थोडी जरा कमी करायची, मसाला जळू द्यायचा नाही अजिबात. त्याच्यानंतर मी ही जी कश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चमचा, ती टाकून घेते. मीठ टाकून घेत आहे चवीप्रमाणे. थोडंसं पाणी आपण त्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे ते टाकूया मसाला भाजायपुरता, म्हणजे ग्रेव्हीला छान असं तेल सुटेल आपल्या.
आता जे आपण वांग्याचे जे काप करून ठेवलेले आहेत ते टाकून घेऊया. एक अर्धा चम्मच भरून मी हे धना जिरा पावडर आहे हे टाकून घेते मी. आणि एक पाव चमचा हा गरम मसाला आहे, घरगुती गरम मसाला, हा सुद्धा मी टाकून घेते. पाणी टाकायचं मैत्रिणींनो, खाली अजिबात तळसू द्यायचं नाही, त्यामुळे पदार्थाची जळल्यानंतर चव बदलते. आणि आता हा जो शेंगदाण्याचा कूट मी करून ठेवलेला आहे तो आपण टाकून घेऊया. साधारण 3 चमच आहे. आता आपल्याला ज्याप्रमाणे रस्सा लागणार आहे त्याप्रमाणे आपण रस्सा करून घेऊया. चला मैत्रिणींनो, हे बघा आपण पाणी ओतून घेतलेलं आहे. आता आपण छान उकळी काढून ही भाजी शिजवून घेऊया. तर मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही, हे आपलं रस्सेदार ग्रेव्हीवालं वांगं तयार झालेलं आहे. तर आपण आता हे वाढून घेऊया. तर धन्यवाद मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ इथंपर्यंत बघितला. मला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.